हॅलो, नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमी दॅट इज लर्न नेक्स्ट नर्सिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं एक नवीन लेटर आलेलं आहे 7/6/2026ला. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे CNE पोर्टल मधामध्ये बंद केलं होतं, कारण बऱ्याच अशा CNEमध्ये असं ऐकलं की एक जे प्रकार होते ते एक कुठेतरी त्यांना दिसत होतं की बाबा सुरळीत हा प्रोग्राम पार पडत नाही आहे आणि काही संघटनांनीसुद्धा याच्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळं एक जवळपास 2-3 महिने हे CNE जे CPD पोर्टल आहे ते बंद होतं. ओके, तर आता सध्या एक नवीन अपडेट आलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्यांना कळवण्यात येत आहे की CNE पोर्टल पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे आणि CPD प्रोग्राममध्ये सहभागी व्हावे या पद्धतीचा याच्यामध्ये दिला. आणि ज्या लोकांना CPD ऑनलाईन प्रस्ताव म्हणजे जर नवीन CPD या CNE जर आयोजन करायचं असेल आपापल्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशनमध्ये, तर एक प्रस्तावसुद्धा तुम्ही पाठवू शकता. अशा पद्धतीचं एक नवीन प्रबंधक जे रजिस्ट्रार आहे मंगलांचन मॅडम, त्यांचं एक परिपत्रक आपल्याला बघायला मिळत आहे. ऑफिशियल लेटर आहे. आता जे पूर्वीची मनमानी होती, जिथे कुठे 800 रुपये होते, कुठे 1000 रुपये, कुठे 300 रुपये, कुठे 100 रुपये होतं, त्या पद्धतीने त्यांनी काय म्हटलं की बाबा प्रत्येक प्रोग्रामला 300च्या वरती नर्सेस नसायला पाहिजे. CPD प्रोग्राम ओके, म्हणजे CNE CPD एकच आहे हे. ओके, त्यानंतर म्हटलं की तुम्ही नॉट एक्सिडिंग 300 म्हणजे मॅक्सिमम तुम्ही 300 रुपये तुम्ही चार्ज करू शकता जे पण CNE अटेंड करायला जे स्टाफ नसेल त्यांच्याकडून. ओके, आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की CPD प्रोग्राम शॉल बी ऑर्गनाइज जॉईंटली बाय पॅरेंट हॉस्पिटल अँड अफिलिएटेड नर्सिंग कॉलेजेस इन्स्टिट्यूशन टू एन्श्युअर अकॅडमिक अँड प्रोफेशनल इंटिग्रेशन. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे कोलॅबरेटिव्ह ऑर्गनायझेशन त्यांनी सांगितलं की बाबा जॉईंटली पॅरेंट हॉस्पिटल अँड द अफिलिएटेड नर्सिंग कॉलेज असेल तर त्यांनी तुम्ही इथे CPD प्रोग्राम तुम्ही ऑर्गनाईज करू शकता अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. ओके, याच्यामध्ये सांगितलं आहे की सगळे जे प्रिस्क्राईब्ड जे ऑर्गनायझर आहे, ऑब्झर्वर आहे, यांना तुम्ही अपॉइंट करा. व्यवस्थित ती रेग्युलेशन अँड गाईडलाईन CPDचे फॉलो करा. तुम्ही त्यानुसारच करा. कुठल्याही तुम्हाला हे म्हणजे अनैतिक प्रकार याच्यामध्ये घडले नाही पाहिजे. ओके, कारण बऱ्याच आपल्याला ऐकण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार एक MNCने एक चांगला पाऊल घेतला. ओके, हे बंद केलं आणि पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की CPD प्रोग्राम या CPD ऑर्गनाईज करायची असेल तर 5 ते 7 वर्किंग दिवसाच्या पूर्वी तुम्हाला त्याची प्रपोजल प्रोव्हाइड करावं लागेल. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑर्गनायझर, ऑब्झर्वर्स, रिसोर्स पर्सन, डेलिगेट्स यांचं स्ट्रिक्ट कंप्लायन्ससुद्धा त्यांना मेंटेन करायचं आहे. डॉक्युमेंटची रेकॉर्डिंग व्यवस्थित पाहिजे, क्वालिटी ॲश्युरन्ससुद्धा व्यवस्थित पाहिजे. अशा पद्धतीचं एक परिपत्रक आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या परिस्थितीमध्ये जर बघितलं, मी माझं लॉग इन केलं. ओके, सगळ्यांना माहिती आहे की माझ्या लॉग इनवरून मी नेहमी दाखवतो. त्यामध्ये आता याच्यामध्ये फ्री CNEबद्दल कुठलाही याच्यामध्ये दिसत नाही आहे. पहिलं सगळ्यांना माहिती आहे की 4 CNE होत्या टोटल 20 पॉईंटच्या, ज्यांनी केलं होतं मोर दॅन इनफ त्यांचं दिसत आहे. बट सध्या फ्री CNE आपल्याला आपल्या पोर्टलमध्ये दिसत नाही. जेव्हा तुम्ही लॉग इन करता CNE पार्टिसिपंट म्हणून, ओके, जेव्हा CNE पार्टिसिपंट म्हणून तुम्ही जेव्हा लॉग इन करता, लॉग इनमध्ये तुम्हाला कुठलंही दिसत नाही. सध्याचे जे CNEचे शेड्यूल आहे ते दिसत आहे सगळ्यांना. 10-10 पॉईंटचे शेड्यूल तुम्हाला दिसतं 300 रुपयामध्ये. ओके, बट तुम्हाला इथे आता पहिल्यासारखी CNE नाही राहिली की बाबा बरेच ऐकण्यात आले होते असे कारभार. तर सध्या याच्यामध्ये की बाबा तुम्हाला तिथे पर्टिक्युलरली हजर राहावं लागेल. ओके, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला तिथेच जाऊन हे सगळे 300 रुपये पेमेंट करावे लागेल. ओके, घरबसल्या. पूर्वी जसं काही ठिकाणी मी असं ऐकलं, आय डोंट नो खरं आहे खोटं आहे, बट मे बी अशा गोष्टी होत्यात. ओके, सो होप सो अशा गोष्टी नको व्हायला. ओके, सो अहिल्यानगर, नांदेड, सांगली, मुंबई, सातारा अशा ठिकाणी दिसत आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ऑल रजिस्टर्ड नर्सेस, असं नाही की बाबा तिथल्याच हॉस्पिटलच्या लोकांसाठी. ओके, बऱ्याच ठिकाणी इथं लिहिलेलं असतं ते वाचायचं. ओके, हे ऑल इथं कुणीही जाऊ शकतात. पहिले 300 लोकांना ते घेतील नांदेडला. जसं इथे आहे फॉल रजिस्टर्ड नर्सेस सांगलीलासुद्धा पहिले 300 लोकांना ते घेतील. प्रत्येक CNEला 300च्या वरती पार्टिसिपंट नसायला पाहिजे आणि 300 रुपये मॅक्सिमम. 300च्या वरती फीज नसणार. जर जास्त घेत असेल तर हे तुमची लूट आहे. ओके, तुम्ही कंप्लेंट करू शकता MNCला. ओके, हे सुद्धा सांगतो आहे तुम्हाला त्या परिपत्रकानुसार. ओके, प्लस आता इन हाऊस CPD म्हणजे तिथेच करायची आहे तुम्हाला. बट इन हाऊस म्हणजे काय होतं की त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलचं, जसं कुर्ला बाबा हॉस्पिटल आहे त्यांच्याच कर्मचाऱ्यांसाठी ही आहे, लक्षात ठेवा. आणि ही ऑलसाठी. ओके, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या CNEचे नवीन परिपत्रक आलेलं आहे. कुठलंही फ्री ऑफ कॉस्ट CNE याच्यामध्ये दिसत नाही आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही आपापलं जो शेड्यूल आहे तुम्ही बघू नका. आता CNE लिस्टसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. ओके, हे CNE लिस्ट झाली माझी. ओके, बघू शकता हे CNE लिस्ट मी ज्या अटेंड केलेल्या आहे माझ्या तुम्हाला बघायला मिळतं. ओके, अटेंडेड CNE. ओके, त्या फ्री ऑफ कॉस्ट मी केलेल्या आहे.
ऑनलाईन CNEसुद्धा अवेलेबल आहे, बघू शकता. पण ते ऑनलाईन CNE ते तुम्हाला 200 रुपये देऊन एकच क्रेडिटवर भेटणार आहे. हे सगळे सर्टिफिकेट आहे मी ज्या अटेंड केलेल्या आहे आतापर्यंत. या CNE माझ्या झालेल्या आहे सगळ्या. ओके, 5-5च्या ज्या होत्या फ्री होत्या त्या 20 पॉईंटच्या मी स्वतः केलेल्या आहेत. ओके, सो अशा पद्धतीनं माझ्या खात्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये समरी जर बघायला गेलं तर किती पॉईंट्स जमा आहेत बघू शकता तुम्ही. एक जवळपास 50 पॉईंट मी जमा करून ठेवलेले आहे. तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की बाबा हे बघा 150 पॉईंटची अट जी आहे ते लेटर आपल्याला 3-4 महिन्यापूर्वी आपण बघितलं एवढं करायचं आहे. बट सध्या मला एवढं म्हणतं की MNCमध्ये सध्या रजिस्ट्रारसाठी ओके आज आणि उद्या ओके 20 तारखेला इथे आपल्याला इंटरव्ह्यूज बघायला मिळणार आहे. रजिस्ट्रार जे मंगलांचन मॅडम ज्या पोस्टवर आहे त्या रजिस्ट्रारसाठीच नवीन रिक्रुटमेंट चालू आहे. तर त्याची इंटरव्ह्यूज आपल्याला 20 तारखेला भेटणार आहे. बट हे 150 पॉईंट करायचे नाही करायचे नवीन रजिस्ट्रार जॉईन झाल्यानंतरच आपल्याला एक परिपत्रक बघायला मिळणार आहे. तसं ऑफिशियली परिपत्रक आपल्याला बघायला मिळालेलं नाही आहे. कुठेतरी एक लेटर दिसले हो 150 पॉईंट करायचे आहे काय वगैरे. बट स्टील तुम्हाला सांगतो जेवढे पॉसिबल आहे जेवढे तुमच्या जवळ आहे होत असेल एकदम घाई गडबड करून मला एवढे करायचं आहे माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार असला प्रकार करून गडबड करून कुठलीही CNEसाठी तुम्ही पडापडी करू नका. तुमच्या घराजवळ अवेलेबल असेल इझिली असेसेबल असेल ओके तिथे जाऊन तुम्ही CNE करू शकता. आपल्या CNEसाठी तुमचा जॉब तुमचं सगळं सोडून तुम्ही एका ठिकाणी जाण्या येण्याचा खर्च आणि सगळ्या गोष्टी हे भरपूर लॉस होत आहे. बट स्टील माझं म्हणणं आहे ज्या फ्री CNEसुद्धा लवकरच अपलोड होतील असं वाटतं मला. सो जर झाल्या तर डेफिनेटली मी तुम्हाला कळवतो. पण सध्या माझं मत आहे मी एवढ्या CNE केलेल्या आहे. ओके, हे माझं हे आहे. जर समजा तुम्हाला सांगतो 2027मध्ये सुद्धा आपल्याला काही ना काही ऑप्शन निघेल की बाबा जर तुम्ही कुठल्या कारणास्तव CNE करू शकला नाही 2027मध्ये जानेवारीपासून पोर्टल ओपन होईल. मार्चपर्यंत आपल्याला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला म्हणजे पुढच्या 2032पर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन रिन्यू करायचं आहे. तर त्यावेळी जर तुमच्या याच्यामध्ये 50च आहे आणि 101% 150च पॉईंट जर त्यांनी म्हटलं की नाही एवढे करावंच लागेल तुम्हाला तर आपल्याला ऑप्शन येईल. ओके, काय येईल की 50 पॉईंट आहे तर 150 पॉईंट कसे करायचे म्हणजे 100 पॉईंट मला करावं लागतं. अशावेळी आपल्याला काही ना काही मार्गदर्शन येतील. तर मला एवढंच म्हणायचं आहे गडबड करू नका. तुम्हाला डेफिनेटली याच्यामध्ये काही ना काही ऑप्शन भेटतील. ओके, जर तुम्हाला असेसेबल आहे तुमच्या घराजवळ आहे आणि कम्फर्टेबल आहे तिथेच तुम्ही CNE अटेंड करू शकता. ओके, माझं मत असं आहे की बाबा करू नका मी म्हणत नाही आहे बट करा. बट तुम्हाला अवेलेबल असेल असेसेबल असेल फिजिबल असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही CNE करू शकता. ओके, सो दिस इज फ्रॉम लर्न नेक्स्ट नर्सिंग दिस इन्फॉर्मेशन. ओके, सो जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा मॅक्सिमम शेअर करा वेगवेगळ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यापर्यंत. ओके, सो काही अपडेट असेल तर डेफिनेटली आपल्या चॅनलवर भेटेल. चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि मॅक्सिमम नर्सिंग स्टुडंट्सपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.